नमस्कार मंडळी, मी आहे जागृती भोईर, एन्जॉय भोईर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर छान असं या श्रावण महिन्याची सुरुवात झाली आहे आज आणि पहिलाच गुरुवार आहे. तर आज चाललं आहे आमच्या घरात अभिषेक आणि मी इकडे करते भाकरींची तयारी. तर मी आता बघा किती उकड घेतली आहे भाकरीची. तर आता आहेत मला 60 भाकरी, त्याच्यामुळे आणि ज्वारीच्या 7-8 भाकरी आणि तांदळाच्या अशा 60-70 भाकरी आहेत. तर आता मी करते इकडे तयारी भाकरीची. डाळीची बघा आमटी करते दुपारी जेवणाला. माझा आहे उपवास. मी काहीतरी बघू साबुदाणा भिजत टाकला, आता काय करायचं ते बघते. आता खारवडी तळून घेते बघा. आमच्या ताईंनी अशा मस्त याच्या गव्हाच्या खारवड्या दिल्यात मला, नंदेनी माझ्या. तर ते आता मी तळून घेते बघा, मस्त फुलतात. त्यांनी मला वाटते घरीच बनवल्यात. माझा आणि माझ्या मुलाचा आणि मिस्टरांचा उपवास नाही, तर त्यांच्यासाठी आता मी जेवण बनवते. आणि संध्याकाळी एकत्रच जेवण सगळ्यांचं होणार आहे. आणि सगळी बघा लोक येणार आहेत जेवायला. दर गुरुवारी आमच्या घरी पौर्णिमेच्या अगोदर श्रावण महिन्यात जेवण असतं. सगळी जी लोक येतील त्यांच्यासाठी. तर आम्ही कोणाला असं बोलवत नाही, एक मेसेज टाकतो ग्रुपवर, ती स्वतःहून लोक सगळी येतात. तर बघा मी पापड तळलेली 30 कढई घेतले. त्याच्यात आता मी टाकणार आहे 1 चमची थोडीशी बघा, अर्धा चमचा मोहरी आहे, अर्धा चमचा जिरे आहे, 3-4 पाकळ्या लसूण आणि टाकते कढीपत्ता. हलवून घेते असं लसूण लाल होईपर्यंत. बघा 1 छोटा चमचा हळद टाकते, 1 अर्धा चमच असा एवढा मसाला, कारण की माझ्या मुलाला लागते तिखट डाळ, पिवळी डाळ तो खात नाही. आणि ही मुगाची डाळ, ठसका आला आणि खोकला आला, एवढा ठसका आला. मी हलवून घेऊन नुसार मीठ टाकते. आपली मुगाची आमटी तयार झाली. आता कोथिंबीर टाकते त्याच्यावर. हे बघा शिजले आहे डाळ. आता मस्त अशी तयार झाली. मी करणार आहे साबुदाण्याची पेज माझ्यासाठी. असं खात नाही उपवासाला, पण माझं हिमोग्लोबिन कमी झालं आहे, त्याच्यामुळे आता उपवास म्हणजे करायचं आहे मला. आणि त्याच्यासाठी मग मिस्टर बोलले का फराळाचं खाशील तरच उपवास कर. त्याच्यामुळे मी आज उपवासाचं बनवणार आहे. पाणी ठेवलं आहे आणि त्याच्यात टाकणार आहे साबुदाणा. पाणी थोडा गरम झालं आहे आणि मी दूध नाही टाकणार आहे, मग कारण की मी दुधात भेसळ येते, तर आम्ही कोथिंबीर थोडी नाही टाकणार आहे. दुधात थोडी भेसळ येते, तर मी हल्ली दूध पित नाही, तर अशीच बिनदुधाची करणार आहे पेस्ट.
मी 2 वेलच्या ठेचून आणि साखर टाकून किंवा गूळ टाकायचं. झाली आपली पेज. उपवासासाठी छान लागते. हे बघा 4 चमचे मी साखर टाकली. आता बघा आमची गुरुवारच्या जेवणाची संध्याकाळच्या तयारी चालू झाली. आता 3:30 वाजले. आम्ही जेवणाला म्हणजे अशी सुरुवात करायला घेतली. आता मी मळते इथे पीठ. 8 किलो पीठ आहे. एवढं मला मळायचं आहे बघा. आता जेवणाला झाली सुरुवात आमची. इथे लावलाय वरण, बटाटी उकडायला, चपात्यांची तयारी. हे बघा सगळे आम्ही काकी विकी सगळे आमच्या घरच्या घरीच जेवण आम्ही बनवतो सगळ्या मंडळीचा. 200-250 लोकांचा. आम्ही आता निवडते कोथिंबीर आणि काकीने घेतल्या चपात्या करायला. अशा आम्ही सगळे आता चपाती बनवणार आहोत. एवढं जेवण आता आम्ही घरच्या घरीच बनवणार आहोत. आता आले भाग्यश्री. वरणाला फोडणी देतात बघा काका. आणि क्या भाऊ करतात बटाटी सोलायचं काम. आणि आणि आले केतकी. आता केतकी भाजते चपाती. नारळ का बनतंय. सगळे असे आम्ही कामं करतोय आणि सगळी घरातलीच मंडळी आहे. तळतोय पापड. ताई आणि मी पापड तळतोय. बनवतात मिरची. अशी गुरुवारी आमच्या लाईन असते पाया पडायला देवांच्या. आणि सगळी आता जमतील आणि सगळी जमल्यावर आरती असते. आता विजयश्री आणि भोलाभाऊ आल्यात पाया पडायला. आणि मलिंदा बघा ड्रायफ्रूटचा मलिंदा असतो. माझी कशी तयारी झाली सांगा.
एवढी जागा वारली नाही ग. सगळी जेवून गेलेत आणि आता लाशा पंक्तीला आम्ही जेवतोय आता ही सगळी घरातलीच आमची जेवायला बसलेत लाशा पंक्तीला. आणि हा आहे आमचा देवारा. पहिला बघा काय आहे, वरण भात, बटाट्याची भाजी, बटाट्याची कत्री, गुलाबजाम, पापड. आणि हा बघा आमचा मलिंदा कसा असतो, देवाचा प्रसाद. तर चला या खायला सगळ्यांनी प्रसाद. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.